राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुका 15 जानेवारी रोजी पार पडल्या होत्या, तर 16 जानेवारीला निकाल जाहीर झाल्यानंतर आता सर्वांचे लक्ष महापौर पदाच्या आरक्षणाकडे लागले होते. अखेर आज 22 जानेवारी रोजी राज्यातील 29 महानगरपालिकांच्या महापौर पदासाठीचे आरक्षण जाहीर करण्यात आले असून त्यानुसार कोणत्या महानगरपालिकेत कोणत्या प्रवर्गासाठी व महिला अथवा सर्वसाधारण स्वरूपात महापौर पद राखीव असेल हे स्पष्ट झाले आहे. या आरक्षण घोषणेमुळे राज्यभरातील राजकीय हालचालींना वेग आला असून इच्छुक उमेदवार, पक्षनेते आणि कार्यकर्त्यांमध्ये जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अनेक शहरांमध्ये महिला आरक्षण जाहीर झाल्याने महिला नेतृत्वाला मोठी संधी उपलब्ध झाली आहे. राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर महानगरपालिकेचे महापौर पद यावेळी खुल्या प्रवर्गातून महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. नागपूर हे विदर्भाचे राजकीय, प्रशासकीय व आर्थिक केंद्र मानले जाते. त्यामुळे नागपूर महापालिकेच्या महापौर पदाला नेहमीच विशेष महत्त्व असते. महिला आरक्षण जाहीर झाल्याने आता नागपूरच्या राजकारणात महिला नेतृत्व केंद्रस्थानी येणार आहे. नागपूर महापालिकेत सध्या कोणत्या पक्षाकडे सत्ता आहे, कोणत्या पक्षाच्या महिला नेत्यांची नावे चर्चेत आहेत याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रमुख राजकीय पक्षांकडून महिला उमेदवारांच्या नावांची चाचपणी सुरू झाली असून इच्छुक महिला नगरसेविका सक्रिय झाल्या आहेत. नागपूर शहराचा विकास, पायाभूत सुविधा, पाणी पुरवठा, वाहतूक, स्वच्छता, शिक्षण व आरोग्य यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर निर्णय घेणाऱ्या महापौरपदावर महिला येणार असल्याने शहराच्या कारभारात नवा दृष्टिकोन मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. राज्यातील इतर महानगरपालिकांमध्ये विविध प्रवर्गांसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. कल्याण डोंबिवली एसटी सर्वसाधारण, ठाणे एससी सर्वसाधारण, जालना एससी महिला, लातूर एससी महिला, पनवेल ओबीसी सर्वसाधारण, अकोला ओबीसी महिला, अहिल्यानगर ओबीसी महिला, उल्हासनगर ओबीसी सर्वसाधारण, कोल्हापूर ओबीसी सर्वसाधारण, चंद्रपूर ओबीसी महिला, इचलकरंजी ओबीसी सर्वसाधारण, जळगाव ओबीसी महिला. मुंबई, नवी मुंबई, मीरा भाईंदर, पुणे, नाशिक, नांदेड, धुळे, मालेगाव या महानगरपालिकांमध्ये खुल्या प्रवर्गातून महिलांसाठी महापौर पद राखीव आहे. तर पिंपरी चिंचवड, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, वसई विरार, भिवंडी, अमरावती आणि परभणी येथे खुल्या प्रवर्गातून सर्वसाधारण महापौर निवड होणार आहे. महापौर पदाचे आरक्षण जाहीर होताच राज्यभरातील राजकीय समीकरणे बदलू लागली आहेत. विशेषतः नागपूरसारख्या महत्त्वाच्या शहरात महिला महापौर निश्चित झाल्याने येत्या काही दिवसांत सत्ता स्थापनेसाठी जोरदार हालचाली, पक्षांतर्गत चर्चा आणि आघाडी युतीबाबत निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. नागपूरसह राज्यातील सर्वच महानगरपालिकांमध्ये आता महापौर निवडीकडे लक्ष लागले आहे. क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार? तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी, अनुभवी वैद्य डॉक्टर, सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान. हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है. समय सुबह 10 बजे से रात 9 बजे तक. तो फिर इंतजार किस बात का? महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर. 8605245080 9112079000.